आपल्या शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके आणि सन्माननीय युतीचे सर्व नगरसेवक, सभापती आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। आणि ह्या प्रेससाठी जे पत्रकार, प्रिंट मीडिया उपस्थित राहिली यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। शिर्डी नगर परिषदेच्या वतीनं सन्माननीय नगराध्यक्षा, सन्माननीय सर्व नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे इतर पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत। या प्रेस घेण्यामागचा जो उद्देश आहे तो जे काही आता आपल्याला मतदार यादीच्या माध्यमातून त्याच्यात जे काही मॅपिंग झालेले आतापर्यंत, ते मॅपिंग जोपर्यंत चालू होतं तोपर्यंत ओके होतं। आता मॅपिंग म्हणजे काय तर 2002 मध्ये त्यांचे नाव होते मतदार आणि 2002 नंतर 2026 पर्यंत जे नाव ऍड झाले कुटुंबातले, मग सून आली असेल घरात, मुलगी तिकडे गेली असेल तर मुलीचं नाव डिलीट होणार, तिकडे गेली असेल तर सुना आले असेल ते ऍड होणार, म्हणजे कुटुंब त्या ठिकाणी एकत्र आणण्याचं काम करण्यात आलं मॅपिंगच्या माध्यमातून। आता सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे, जे BLO आहेत आणि BLA आहेत यांनी प्रत्येक घरात जाऊन फॉर्म भरून घ्यायचे आहे आणि फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो एक प्रत त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे। याची तयारी प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी ठेवली पाहिजे। 32 साधारण BLO आपल्याला त्या ठिकाणी आपण नेमलेले आहे आणि साधारण 200 ते 250 घर किंवा 300 घर एका BLOच्या वाट्याला येणार आहे। प्रत्येक नागरिकांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे। घरातला प्रमुख माणूस त्या ठिकाणी उपस्थित असणं आवश्यक आहे, कारण जी काय माहिती भरायची आहे ती माहिती अचूक भरली गेली पाहिजे। उद्या ती माहिती जर समजा चुकीच्या पद्धतीने भरली गेली आणि उद्या फॉर्म जर समजा त्या ठिकाणी उडाला तर तुमचं मतदार यादीत नाव समाविष्ट होणार नाही। तुम्ही गैरहजर राहिलात, तुम्ही उद्या घराला कुलूप लावून गावाला गेले महिनाभर, त्याची जबाबदारी शासनाची राहणार नाही, नगर परिषदेची राहणार नाही, BLOची सुद्धा राहणार ना, BLAची राहणार आहे। साधारण 29 जुलै पर्यंत ही मुदत आहे आणि ह्या मुदतीत शक्यतो आपण शहर सोडून जाऊ नये अशी विनंती आपल्याला करण्यात येत आहे। याच्या मागचा उद्देश एकदम स्पष्ट आहे की प्रत्येक मतदाराला त्याचा अधिकार, जो मतदानाचा हक्क आहे तो त्या ठिकाणी बजावता आला पाहिजे आणि त्या हक्कापासून वंचित कोणालाही शासन कधी यापूर्वी ठेवलं नाही वंचित आणि यापुढेही ठेवणार। एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, जे लोक शिर्डी शहरात राहतात त्यांचेच फॉर्म शिर्डी नगर परिषदेत नेमलेले BLO भरणार आहेत। तुम्ही म्हणणार माझा नातेवाईक आहे, त्याचं नाव मतदार यादीत शिर्डीत आहे आणि तो रुईमध्ये राहतो, तर तो जर रुईमध्ये राहत असेल तर त्याचा फॉर्म हा रुईचेच त्या ठिकाणी BLO भरून घेते, ती आपली जबाबदारी नसतात। पण मॅपिंग मध्ये कदाचित बरेचसे लोक ज्यांचे नाव शिर्डी मतदार संघाची यादीत आहे ते मॅपिंग मध्ये आले असतील, पण त्यांचे नोंद शिर्डी शहरात होणार नाही। पण ते जे काही फॉर्म असतात 6 नंबर 8 नंबर वगैरे, जे इथलं नाव वगळून आपल्याला त्यांना तिकडे त्याची नोंद झाली पाहिजे, याची मदत आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे। कारण विधानसभेला
किंवा त्या लोकांचा मतदानात हक्क आपण त्या ठिकाणी हिरावून घेऊ शकत नाही. आता बरेच लोक आहेत, आपण परिक्रमा रोड बघतो, म्हणजे ह्या बाजूला शिर्डी हद्द आणि 20 फुटाचा रस्ता आहे, त्या बाजूला समजा साकोरीची हद्द आहे. त्या लोकांचे नाव सुद्धा मतदार यादीत आहे. पण जरी ते लोक 20 फुटाचे अंतरावर असले, पण ते जर समजा दुसऱ्या ग्रामपंचायतच्या हद्दीत असतील समजा, तर त्यांचे नाव आपल्याला घ्यायचा अधिकार नाही. ना बीएलओला अधिकार आहे, ना बीएलओला अधिकार आहे. हे जर चुकीचं तुम्ही कृत्य केलं आणि उद्या भविष्यात समजा याच्या तक्रारी झाल्या, तर निवडणूक आयोग बीएलओ वर 100% कारवाई करतील आणि कारवाईचा परिणाम हा त्यांच्या निलंबनापर्यंत होऊ शकतो. या संदर्भात सुद्धा बीएलओ पर्यंत ही माहिती कळवण्यात आलेली आहे. आम्ही शिर्डी शहरात नामदार साहेबांच्या, नामदार राधाकृष्ण पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि सुजयदादांच्या माध्यमातून 2 त्या ठिकाणी रिक्षा लावणार आहोत. एक नगर मनोहर रोडची पूर्व बाजू आहे, नगर मनोहर रोडची पश्चिम बाजू आहे, जेणेकरून रिक्षाद्वारे आपण लोकांपर्यंत आवाहन करणार आहोत. जे काय आता प्रेस घेतोय हे प्रेसच्या माध्यमातून तर जाणार आहे, पण रिक्षा पण लावून त्या ठिकाणी लोकांना आवाहन करण्यात येत आहे. आणि माझी विनंती बीएलओला, त्यांनी बीएलओला 100% सहकार्य करायचं आहे. हे 27-28 दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. हे दिवस जर आपण थोडे कष्ट घेतले, आपल्या पार्टीसाठी दिले, आपल्या नागरिकांसाठी दिले, आपल्या नेत्यासाठी दिले, तर भविष्यात तुम्हाला सांगतो जो त्रास आपल्याला सातत्याने होत असतो की लोक हैदराबादला राहतात, इथं त्यांचं नाव आहे नगर मतदार यादीत, असे कमीत कमी जे काही आपण साधा आढावा घेतलेला आहे, तर 7 ते 8 हजार लोक असण्याची शक्यता आहे. आता फॉर्म भरताना, मॅपिंग करताना हे कोण मयत आहे ते वगळले जाणार आहे. हे जे लोक नवीन मतदार झाले आहेत ते ऍड होणार आहेत. जे लोक इथं राहतच नाही, दुसरीकडे राहतात, ते कमी होणार आहेत. या सगळ्या गाईडलाईन या निवडणूक आयोगाने आपल्याला लेखी स्वरूपात कळवलेल्या आहेत आणि त्याचंच पालन आणि त्याचाच फॉलोअप आपल्याला त्या पद्धतीनंच कामकाज झालं पाहिजे. या निमित्ताने मी आपलं सांगतो. याच्यात कोणालाही काही शंका असेल तर ते विचारू शकता. आपले नगरपालिकेचे चीफ ऑफिसर या ठिकाणी असतात, बीएलओ आहे, बीएलएना बऱ्यापैकी माहिती आहे, पण बीएलएना जर माहिती कमी असेल, त्यांना काही प्रश्न असतील तर आमचे योगेश गोंदकर या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. त्यावेळेस जर तुम्हाला काही शंका असतील ते तुम्ही विचारू शकता. पण एकदा तुमचं मतदार यादीतनं नाव गेलं, परत येण्याची शक्यता फार कमी आहे. याची काळजी आपण घेतली. आधार कार्डचा त्या ठिकाणी आधार फार कमी घेतला जाणार आहे. एखादा जर म्हटला मी इथंच राहतो, आपल्याला माहिती तो साकोरीत राहतो, तर त्या ठिकाणी असं पण काय तरतूद आहे की आसपासच्या 5 घरांचं त्या ठिकाणी त्या लोकांचे जबाब घ्यायचे, त्या ठिकाणी तिथला पंचनामा करायचा आणि त्या आधारे तो निर्णय घेण्यात येईल. असं पण आहे की एखाद्याच्या घरी गेले आणि ते सापडले नाही तर 3 वेळेस जाणार बीएलओ आणि बीएलए, 3 वेळेस त्याला आपण संधी देणार आहोत. एखादा म्हणणार मी गावाला गेलो होतो आणि तुम्ही आलेच नाही, गेलेच नाही, असं काय होणार नाही. तू गावाला गेला, तू मुदत संपल्यावर आला, ती आमची जबाबदारी नाही. आमचे लोक बीएलओ बीएलए 3 ठिकाणी 3 वेळेस जाऊन आले, त्याचा पुरावा सादर करणार आहे. मग ही प्रेस आपण यासाठीच घेतोय की तुम्ही शहर सोडून जायचं नाही. कुटुंबातल्या लोकांनी शक्यतो हाकेच्या अंतरावर राहायचे, आपलं शहर सोडायचं नाही. जोपर्यंत आपले फॉर्म भरले जात नाही, आपली माहिती त्या ठिकाणी जात नाही, तोपर्यंत शहर सोडून जायचं नाही. याची काळजी आपण घेतली पाहिजे. एकूण टोटल मतदान किती?
आणि आता ही सर्व हे माहिती जे काही मतदान आहे नगरपालिकेच्या आता जे काही मतदान झालं त्याच्यात काय 36,000 मतं असेल समजा, उदाहरण म्हणून सांगतो, कमी जास्त असू शकतो समजा. तर आमचा अंदाज असा आहे की ह्या पद्धतीने जर झालं, शिर्डीतले मतं शिर्डीत जर राहिले तर तो आकडा 23,000 पर्यंत यायला पाहिजे अंदाजे. उदाहरण म्हणून सांगतो असं आहे, जर तसं कोणी कृत्य केलं आणि चुकीचा मतदार दुसऱ्या गावात असणारा मतदार राहणारा त्यालाही जर समाविष्ट करून घेतलं समजा अशा हलगर्जीपणामुळे, आणि उद्या तक्रार जर झाली तर त्याची नोकरी तर जाणार, पण त्याच्यावर इतर काही कारवाई कशी होईल मला माहित नाही, पण कडक कारवाई होणार एवढं नक्की मी तुम्हाला सांगतो. बीएलओना आपल्याला बीएलएनी सगळ्यात जबाबदारी बीएलएनची आहे. जे कार्यकर्ते आहेत पक्षांचे त्यांची जबाबदारी आहे की बीएलओना बरोबर घेऊन. आणि त्या दिवशी आणखी एक महत्वाची गोष्ट अशी झाली की जे काय फॉर्म भरायचे आहे, जे लोक तुमच्या परिचित आहे बीएलओच्या आणि बीएलएनच्या, पहिले त्यांच्या घरात जा आणि ते पहिले फॉर्म भरून घ्या. म्हणजे साधा 80% त्या ठिकाणी फॉर्म पटापटा भरल्या जातील आणि उर्वरित 20% सापडत नाही समजा एखादा कुठं राहतो. मग त्यानंतर परत एकदा सगळे एकत्र बसून ते 20% लोक आपण सापडू. म्हणजे काय होईल, एक प्रेशर कमी होऊन जाईल. 80% लोकांचे एकदा फॉर्म भरले गेले तर प्रेशर कमी होईल. आणि शिर्डी शहरातलेच मतदार घ्यायचे म्हणल्यानंतर अजून 20-25% बीएलओचं टेन्शन कमी झालं. म्हणजे असं पण आढळलं की हे जे तुमचं कडोबा नगर आहे, आसपासचे नगर आहेत, त्या ठिकाणी आपले बीएलओनी जाऊन ते करून घेतलंय. पण नंतर त्यांना ज्यावेळेस सांगितलं की स्ट्रिक्ट ऍक्शन होणार आहे, तसलं काही चालणार नाही, ते लोक इथं राहतात, हे तुम्ही बळजबरीने दाखवायचं काम करू नका, त्याचा पंचनामा होणार, सगळं होणार. मग त्यांनी ते आता ते सगळं बाजूला सारलं आणि ह्या ज्या पद्धतीने मी आता सांगितलं त्या पद्धतीने ते कामकाज करतील अशी अपेक्षा आहे. या माध्यमातून आवाहन करतो की फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती 30 जून पासून सुरू झालेली आहे आणि 29 जुलै पर्यंत ती आखरी शेवटची मुदत असेल. आणि तुम्ही शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. उलट माझं असं म्हणणं आहे बीएलओ बीएलएन पण आणि नागरिकांना पण की तुम्ही 20 तारखेच्या आत, 20 जुलैच्या आत आपली ही मोहीम कशी फॉर्म भरून पूर्ण करता येईल याची आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि नागरिकांना आणखी एक आवाहन करतो, त्यांनी कृपया करून बीएलओ बरोबर भांडण करू नये, वाद घालू नये, त्यांचा वेळ वाया घालू नये आणि बीएलएनचा सुद्धा वेळ वाया घालू नये. त्यांनी सहकार्य करावं असं मी या माध्यमातून सर्वच मतदारांना, नागरिकांना कळवू इच्छितो. की लक्ष्मीनगर सारखा भाग जो आहे त्या ठिकाणी त्यांना अतिक्रमण काढण्यात आलं म्हणून त्यांना स्थलांतरित व्हावं लागलं समजा शहरातील इतर ठिकाणी, किंवा आंबेडकर नगरचा भाग असेल. ह्या लोकांना सुद्धा आपण वंचित ठेवणार नाही, त्यांना सुद्धा मतदार यादीत आपण समाविष्ट करून घेणार आहोत. ही आपली जबाबदारी आहे की कुठलाही मतदार वंचित राहता कामा नाही मतदानापासून. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.